नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला मिळत राहते। मित्रांनो, तुम्हाला फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र कसे तपासायचे याची सविस्तर माहिती या व्हिडिओत देणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपले फॉर्म भरले आहेत, पण त्यांचा फार्मर आयडी तयार झालाय की नाही हे तपासायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहज पाहू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आता फार्मर आयडी चेक करण्याची प्रक्रिया ही अगदी सोपी आहे। तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर येऊ शकता। मित्रांनो, वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला तिथे 3 पर्याय दिसतील। त्यामध्ये पहिला पर्याय आहे डॅशबोर्ड, दूसरा पर्याय आहे चेक एनरोलमेंट स्टेटस आणि तिसरा आहे लॉग इन विथ CSC। मित्रांनो, आता तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट स्टेटस चेक करण्यासाठी 2 पर्याय दिसतील, एनरोलमेंट ID आणि आधार नंबर। आता मित्रांनो, तुम्ही जे फार्मर आयडी काढण्यासाठी जे अप्लाय केलं होतं त्यानंतर जी PDF तुम्ही डाउनलोड केली होती त्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट ID आहे ती तुम्ही टाकून इथे चेक करू शकता, किंवा तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही इथे चेक करू शकता। जर तुमच्याकडे एनरोलमेंट ID असेल तर तो टाका आणि चेक करा, नसल्यास आधार नंबर टाकून तपासू शकता। पहिले तुम्हाला इथे आधारवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर चेक बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमची माहिती दिसेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर, सेंट्रल ID, अप्रूव्हल स्टेटस, नाव, एनरोलमेंट डेट, फॉर्म कधी भरला त्याची एनरोलमेंट डेट, अप्रूव्हल डेट, फॉर्म मंजूर कधी झाला याची डेट आणि रिमार्क। आता मित्रांनो, तुम्हाला तुमचा फार्मर आयडीचं स्टेटस इथे दिसेल, त्यामध्ये तुम्हाला अप्रूव्हल स्टेटस मध्ये काय दाखवेल, अप्रूव्हल किंवा पेंडिंग। इथे तुम्हाला दोन्ही दाखवू शकता। आता इथे सध्या पेंडिंग दाखवतंय, पण अजून 3-4 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये इथे आपोआप अप्रूव्ह होऊन जाईल। आता ज्यांना अप्रूव्हल दाखवतंय त्यांचं तर फार्मर आयडी अप्रूव्ह झालेला आहे, पण ज्यांना पेंडिंग दाखवतंय त्यांना 4-5 दिवसामध्ये अप्रूव्हल हे ऑप्शन दिसून जाईल। आता काही फार्मर आयडी कार्डचे काय महत्व आहे ते नीट समजून घ्या। हा सेंट्रल ID म्हणजे फार्मर आयडी कार्ड आहे। हा PM किसान योजना आणि इतर सरकारी योजनांसाठी आवश्यक असेल, त्यामुळे हा फार्मर आयडी सेव्ह करून ठेवा आणि स्क्रीनशॉट काढून ठेवा। आता ज्यांना पेंडिंग स्टेटस दाखवते, काही शेतकऱ्यांना पेंडिंग स्टेटस दिसू शकते, घाबरू नका, काही दिवसांनी तो ऑटोमॅटिक अप्रूव्ह होऊन जाईल। तरीही तुमची फार्मर आयडी सेव्ह करून ठेवा, त्याला सेंट्रल ID सुद्धा म्हणतात। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचा फार्मर आयडी कार्ड कसा शोधायचा हे समजलं असेल तर हा आयडी भविष्यामध्ये अत्यंत उपयोगी पडेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।